हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 53. अनुबंधनात्मक रचना भाग 9. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. या ओवीची रचना पहा. पहिल्या चरणामध्ये सर्वजण सुखी व्हावेत असे मागणे मागितले. हे केव्हा होईल ते दुसऱ्या चरणामध्ये सांगितले. ज्यावेळी तीनही लोकांमधील सर्वजण पूर्ण सुखी होतील तेव्हा हे शक्य होईल. पूर्ण सुखी याचा अर्थ सुखदुःखाच्या अतीत आनंदावस्था. याच्या परिणामाची तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये अपेक्षा व्यक्त केली. अशा प्रकारे सर्व पूर्ण सुखी आनंदी झाले की ते सर्वजण आत्मपरब्रह्माचे भजन करतील आणि तेही सदा सर्वदा. याचा अर्थ सर्वजण प्रायः सतत आत्मपरब्रह्माच्याच चिंतनात व्यग्र राहतील. सतत प्रभुचिंतनात असल्यामुळे ते सदानंदी असतील. अशा प्रकारे सर्वत्र तीनही भुवनांमध्ये त्या आदिपुरुषाचा पुरुषोत्तमाचा डंका गरजत राहील. सर्व लोक आपल्या मूळ रूपामध्ये आत्मानुमुखी परमात्मा सन्मुख होतील. यायोगे असे मुक्त होतील. ही 7वी ओवी मागील सर्व ओव्यांमधील मागण्यांचे सार आहे, तात्पर्य आहे. आपण स्वतःबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा तेथे एकतर्फी विचार केला जातो. आपण आपला स्वार्थ पाहतो. आपण स्वतःला सर्व गुणसंपन्न समजत असतो. दुसरा वाईट आहे असे त्याच्याकडे बोट दाखवताना 3 बोटे आपल्याकडे असतात याचा आपण कधीही विचार करत नाही. परंतु ईश्वरनिष्ठ सर्वांगीण विचार करतात. ते सर्व समाज, सर्व मानवजात एक कुटुंब आहे असा विचार करून सर्वांचे भले, कोणाचेही नुकसान न होता होईल असा विचार करतात. यामुळे अशा परिपक्व विचारामुळे सर्वजण पूर्ण सुखी म्हणजे आनंदी राहतात. अशा समाजात सर्वजण आनंदाचे डोही आनंद तरंगे असतात. हे केव्हा होईल? जेव्हा सर्वजण सर्वत्र ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे आपापले प्राप्त आयुष्य मोठ्या समाधानाने जगत आत्मयात्रेप्रत वाटचाल करत राहतील तेव्हा. याचा परिणाम म्हणजे सर्व थरामधील लोक मोठ्या आनंदाने आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे नाम गात कालव्यय करतील आणि यथाकाळी जीवन जगत मुक्त होतील. परंतु या अशा देवकृत्यासाठी, सामाजिक कार्यासाठी तसेच तोलामोलाचे लोक सामील झाले पाहिजेत. यामुळे याचे उत्तरदायित्व ज्ञानी, ईश्वरनिष्ठ अशा जबाबदार लोकांवर आहे. त्यांनी या कार्यामधून मागे राहून चालणार नाही. अशांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यांनी समाजाला वैश्विक स्वधर्माचा उपदेश करून तो त्यांच्या गळी उतरवायला पाहिजे. तरच समाज उन्नत होईल. पहिल्या ओवीने माऊलींनी त्यांच्या मागण्यांचा अधिकार भावार्थ दीपिका सांगून लिहून पूर्ण करून सिद्ध केला आणि पसायदान मागितले. दुसऱ्या ओवीने खळांच्या दुष्टबुद्धीचा विनाश होऊ दे असे मागणे मागितले. ज्यांची अशी दुष्टबुद्धी नष्ट झाली त्यांना सत्कर्माला प्रोत्साहित करून सर्व प्राणीमात्रांमध्ये मैत्री घडण्याचा परिणाम सांगितला. यानंतर तिसऱ्या ओवीत दुरित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागणे मागितले. यासाठी यावत चंद्र दिवाकरो येथे स्वधर्म नांदावा असा उपाय सुचवला. स्वधर्मामुळे येथे ज्याला जे पाहिजे ते सर्व काही सहजच उपलब्ध होते असा त्याचा परिणाम सांगितला. चौथ्या ओवीत असा हा परिणाम कायम टिकावा यासाठी सर्वत्र सदा सर्वदा मांगल्याचा वर्षाव होत राहू दे अशी मागणी मागितली. याची जबाबदारी ईश्वरनिष्ठांवर सोपवली. अशा प्रकारे पुढे नंतर सांगितल्याप्रमाणे येथे सुखदुःख श्रेणीमध्ये मानवी जीवन जगले जाते. यानंतर 5व्या ओवीमध्ये ईश्वरनिष्ठांनी एका जागी स्वस्थ न बसता परिव्राजक होऊन म्हणजे सर्वत्र भ्रमण करून सर्वोच्च आत्मपरब्रह्माच्या वैश्विक चैतन्याची व्यापकता सर्वांना जाणवून द्यावी. त्यायोगे योगाचरणाने, स्वधर्माच्या आचरणाने जो कोणी जी कल्पना करतो ते सर्व पूर्ण होते याची खात्री करून द्यावी. याचा परिणाम म्हणजे अशा प्रकारे सर्वजण सर्व प्रकारे चिंतामुक्त होतात असे सांगितले. 6व्या ओवीमध्ये अशा मानवाची झेप विश्वव्यापी होण्यासाठी मानव चंद्राप्रमाणे
परंतु डागरहित राहावा, तसेच मानव सूर्याप्रमाणे परंतु तापहीन व्हावा म्हणून मागणे मागितले. याचा परिणाम म्हणून सर्व मानव सर्वांचे नातलग असल्यासारखे एकमेकांजवळ व्यवहार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. 7व्या ओवीत माऊली म्हणतात, किंबहुना म्हणजे आणखी काय सांगावे, मागावे. आता बहुतेक सर्व मागून झाले आहे. सर्वांना पूर्ण सुखामध्ये म्हणजे आनंदामध्ये ठेवावे. असा आनंद तिन्ही लोकांमध्ये नांदत राहावा. याचा सुपरिणाम म्हणजे अशा प्रकारे सर्व आत्ममय झाल्यावर सर्वजण त्या आदिपुरुषाचे, आत्मपरब्रह्माचे, पुरुषोत्तमाचे अखंड भजन करतील. ते सर्व प्रामुख्याने पुरुषोत्तमाच्या गुणगायनातच रंगून जातील. त्रिभुवनात त्रिकाळ विश्वेश्वराचा जय जयकार दुमदुमत राहील. अशा प्रकारे पुढे नंतर सांगितल्याप्रमाणे येथे आनंदमय श्रेणीमध्ये मानवी जीवन जगले जाते. आतापर्यंत हळूहळू एकेका ओवीने वरवर उन्नत होत होत आपण येथपर्यंत पोहोचलो आहोत. यामधून माऊलींची 8वी मागणी उदयाला येते. हरिओम.